नमस्कार, मी प्राध्यापक वैभव गाडगे सर सर्वांचं स्वागत करतोय. तर आज आपण इयत्ता 11वी मधील फिजिक्स युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरला आपण सुरुवात कालच केलेली आहे, पण त्याच्यावर थोडक्यात रिवाइज करून आपण लगेच पुढील कन्सेप्ट बघणार आहोत. तर बघा, आता या ठिकाणी व्हॉट इज अ युनिट हे काल आपण बघितलं होतं. स्टँडर्ड मेजरमेंट, जी काही स्टँडर्ड मेजरमेंट असतं एनी क्वांटिटी, त्याला आपण काय म्हणतो, युनिट असं म्हणतो. स्टँडर्ड मेजरमेंट ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. आपण काल डेफिनेशन बघितली होती. तर हे तीन जे काही पॉईंट होते ते एकदम सोपे आहेत. त्याचे उत्तर पण आपण काल बघितले आहेत. विच युनिट यू हॅव युज्ड इन द लॅबोरेटरी मेजरिंग. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये कुठली युनिट वापरता मोजण्यासाठी, तर कुठले युनिट आपण लेंग्थ वापरतो. लांबी मोजण्यासाठी आपण काय वापरतो, लेंग्थ युनिट वापरतो. मास पण तुम्हाला माहित आहे. टाइम, आता किती वाजले म्हणले की आपण काय म्हणतो, किती टाइम झालाय म्हणतो. तर टाइम हे सगळ्यांना टाइम माहित आहे. टेम्परेचर, उन्हाळा कशामध्ये मोजतो आपण, किती ऊन आहे टेम्परेचर म्हणतो. आज टेम्परेचर 37 आहे, 40 आहे, 43 आहे असं म्हणतो आपण. तर टेम्परेचर झालं. त्यानंतर काय, विच सिस्टीम युनिट हॅव युज्ड. तुम्ही आतापर्यंत कुठल्या सिस्टीम वापरलेले आहेत ह्याच्यावर पण कालच्या लेक्चरला आपण डिस्कशन केलेलं आहे. म्हणजे युनिट्स म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मोजली आपण. जसं की साखरचं युनिट काय, 2 किलो साखर आणली. 2 किलो काय युनिट आहे, त्याचं एकक आहे. कशामध्ये मोजतोय आपण साखर, तर किलो मध्ये मोजतोय. तर ते युनिट झालं. मेजरमेंट्स, तर त्याचे वेगवेगळे मेजरमेंट आहेत, ते आपण या चॅप्टरमध्ये आता काय करणार आहे, पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, इंट्रोडक्शन बघायचं. काय बघायचं आहे, इंट्रोडक्शन बघायचं आहे. इंट्रोडक्शन आपण काल थोडक्यामध्ये काल घेतलेलं आहे इंट्रोडक्शन. तर आज आपण थोडक्यात रिवाइज करणार आहे. अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं आपण, तर वेगवेगळे गोष्टी मोजण्यासाठी वेगवेगळे युनिट असतात. जसं की आपल्याला वजन मोजायचं असेल तर वेट आपण किती आहे आपण मोजतो, त्याचं वजन जे आहे ते किलोग्रॅम मध्ये असतं. या पेनची लांबी मोजायची, तुम्ही सेंटीमीटर मध्ये, मीटर मध्ये, मायक्रोमीटर मध्ये मोजू शकताय. रूम मधलं टेम्परेचर तुम्हाला मोजायचे, तर ते कशामध्ये मोजू शकता, फॅरनहाइट मध्ये आहे, डिग्री सेल्सिअस मध्ये आहे, हे लक्षात, केल्विन मध्ये आहे, हे टेम्परेचर मोजू शकता तुम्ही. म्हणजे एखादी गोष्ट मोजण्यासाठी आता जुन्या काळामध्ये तुम्हाला मी काल उदाहरण दिलं, ज्वारी मोजायचे, गहू मोजायचे. तर पहिले आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण काय करायचं, 1 पायली ज्वारी, 2 पायली ज्वारी असं म्हणायचं. 2 शेर, 4 शेर. आता ही 4 शेर, 2 पायल्या, 5 पायल्या ही अमेरिकेमध्ये कळणार नाही किंवा दुसऱ्या देशालाही कळणार नाही. त्यांना किलोग्रॅम कळतं. म्हणजे सगळं एकत्र येण्यासाठी किलोग्रॅम हे स्टँडर्ड युनिट त्या ठिकाणी केलेलं आहे. स्टँडर्ड युनिट काय झालं, सगळीकडे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड जे आहे ते काय झालं, किलोग्रॅम झालं. मग आता आपल्याला पायलीची भाषा फक्त महाराष्ट्रामध्ये कळते, 2 पायल्या, 4 शेर, 5 शेर. पण तिकडे 5 शेर ते त्यांना काय कळणार नाही, त्यांना किलोग्रॅम फक्त कळतं. 2 किलो, 4 किलो, 10 किलो, 20 किलो. तर असं लक्षात घ्या. आता सिस्टीम ऑफ युनिट जे आहे ते आपण, सिस्टीम जी आहे ती कशा प्रकारे मोजतात हे तुम्हाला थोडक्यात ओव्हरलुक आपण याचं घेऊयाच. तर हे ओव्हरलुक आपण याचं घेणार आहे. यामध्ये काय काय सांगितलंय बघा. आता लेंग्थ आपण कशासाठी काय काय वापरतो हे नीट आपण समजून घेऊ बरं का, नीट लक्ष द्या व्यवस्थितपणे. तर हे परत एकदा मी सांगतो, काल आपण घेतलेलं आहे तरी पण याला रिवाइज करूया. इथे काय सांगितलेले, फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स अँड वेअर वी मेजर द व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज ड्युरिंग द एक्सपेरिमेंट. तर एक्सपेरिमेंट करत असताना आपण वेगवेगळ्या क्वांटिटी काय करत असतो, मोजत असतो. याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये काय काय येतं, तर आता डे टू डे लाईफमध्ये आपण काय करतो, वी नीड टू मेजर द नंबर ऑफ क्वांटिटीज. वेगवेगळ्या क्वांटिटी तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता साईज ऑफ ऑब्जेक्ट. आता एखादा ऑब्जेक्ट, आता माझ्याकडे हा ऑब्जेक्ट आहे, साईज मोजायची. तुम्हाला साईज मोजण्यासाठी काय करावं लागण्यासाठी पट्टी, स्केल काय तर लागेल. त्यानंतर व्हॅल्यू आहे, त्यानंतर व्हॅल्यू ऑफ लिक्विड मोजायचं आहे. अमाऊंट ऑफ मॅटर, वेट, व्हेजिटेबल, फ्रुट्स, बॉडी टेम्परेचर, लेंथ ऑफ क्लॉथ. मेजरमेंट ऑलवेज इन्व्हॉल्व्स अ comparison with the standard measuring unit which is internationally accepted. तर जे इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड आहे, म्हणजे संपूर्ण जगाला मान्य आहे असं युनिट आपण स्टँडर्ड युनिट म्हणून वापरतो. जसं मी मगाशी उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं, किलोग्रॅम हे संपूर्ण जगाला कळतं. 2 पायल्या, 4 पायल्या, खंडीभर, 2 शेर, 5 शेर असलं संपूर्ण जगाला कळत नाही. तर किलोग्रॅम ही स्टँडर्ड आहे, लक्षात घ्या. तसं फॉर एक्झाम्पल, the measuring the mass of a given fruits we need to the standard units
1 किलोग्राम, 5 ग्रॅम. दिस द स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज द युनिट. जे स्टँडर्ड असतं, द स्टँडर्ड आर कॉल्ड ॲज युनिट, त्याला आपण युनिट म्हणतो. द मेजर्ड क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड इन द टर्म ऑफ द नंबर फॉलोड बाय द करस्पॉन्डिंग युनिट. द लेंथ ऑफ द वायर इज 5 मीटर. तर वायरची लेंथ आपण 5 मीटर, मीटर हे एक झालं तर किती आहे तर 5 मीटर आहे. तर वेअर m इज मीटर इन द युनिट अँड 5 इज द व्हॅल्यू ऑफ द लेंथ इन द युनिट. तर त्याची काय आहे व्हॅल्यू आहे, लेंथची काय आहे ते व्हॅल्यू आहे. असं मग तुम्ही लेंथसाठी लेंथ मीटरमध्ये, टाइम सेकंदामध्ये मोजता, मास किलोग्राममध्ये मोजता. स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द युनिट ऑफ क्वांटिटी. ही डेफिनेशन आपल्याला खरं तर या चॅप्टरमधून पहिल्या पॅराग्राफमधून फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय. तर काय लक्षात ठेवायचंय तर स्टँडर्ड मेजर्स ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ युनिट दॅट क्वांटिटी. तर स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. एवढी एक ओळ तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता आपण आज बघणार आहे सिस्टीम ऑफ युनिट. काय बघणार आहे सिस्टीम ऑफ युनिट. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे सिस्टीम असतात तर त्याच्याविषयी आपण माहिती आज बघणार आहे. तर सिस्टीम ऑफ युनिट मध्ये काय येतं बघा. इन आवर earlier standard we have come across the various system of unit, namely यामध्ये पहिली सिस्टीम कुठली आहे CGS, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टीम. त्यानंतर दुसरी कुठली आहे MKS, मीटर किलोग्राम सेकंद सिस्टीम. दुसरी कुठली आहे परत तिसरी FPS म्हणजे काय फूट पाऊंड सेकंद सिस्टीम. चौथी कुठली आहे SI सिस्टीम, इंटरनॅशनल म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल, याला आपण काय म्हणतो सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. अशा एकूण 4 काय आहेत सिस्टीम आहेत हे लक्षात घ्या. एकूण 4 सिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत मध्ये नाव तुम्हाला विचारली जातात. CGS म्हणजे काय सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. त्यानंतर MKS म्हणजे काय मीटर किलोग्राम सेकंद सिस्टीम. FPS म्हणजे काय फूट पाऊंड सेकंद सिस्टीम. त्यानंतर SI म्हणजे काय सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. अशा 4 सिस्टीम आहेत. एखादी गोष्ट मोजण्यासाठी आपल्याकडे किती सिस्टीम आहेत 4. जसं आपण लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर मध्ये मोजू शकतो, मीटर मध्ये मोजू शकतो, मायक्रोमीटर मध्ये, नॅनोमीटर मध्ये, पिकोमीटर मध्ये, किलोमीटर मध्ये. लक्षात अशी लांबी मोजण्यासाठी वेगवेगळं आपण एकक वापरू शकतो. तसं एकूण 4 सिस्टीम या ठिकाणी आपल्याकडे आहेत. आता द फर्स्ट 3 सिस्टीम नेमली CGS, याला CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. MKS म्हणजे काय मीटर किलोग्राम सेकंद. लक्षात. तर त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे FPS, वेअर आर युज्ड एक्सटेन्सिव्हली टिल रिसेंटली. आता बऱ्यापैकी आता ह्या सिस्टीम पैकी जास्त वापरणारी SI सिस्टीम आता सगळीकडे वापरली जाते. पहिल्या 3 एवढ्या काय वापरल्या जातात तर आपण बऱ्यापैकी SI सगळीकडे संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल ऍक्सेप्ट केले कुठले SI सिस्टीम आहे. तर युज्ड ॲज एक्सटेन्सिव्हली टिल इन रिसेंटली इन आता पण हे वापरलं जाते. पण आता बघा 1971 पासून द 14th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर्स रिकमेंडेड, वेट आणि मेजर त्याचं रिकमेंड करण्यासाठी 14वी कॉन्फरन्स भरली होती 1971 साली. आणि यूज ऑफ इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, आणि त्यावेळेस पासून कुठलं युनिट वापरलं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट संपूर्ण जगाने वापरायला सुरुवात केली. दिस इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट इज कॉल्ड ॲज द SI युनिट. मग हे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट जे आहे ह्यालाच काय म्हणतो आपण SI युनिट असं म्हणतो. म्हणजे संपूर्ण जगामध्ये चालणारी जी सिस्टीम कुठली असेल तर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट हे संपूर्ण जगामध्ये चालतं हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर काय दिले बघा. ॲज द SI युनिट आर डेसिमल सिस्टीम्स कन्व्हर्जन विच आर द सिस्टीम इज व्हेरी सिम्पल अँड कन्व्हिनियंट. तर जी ही SI सिस्टीम आहे ते संपूर्ण जगामध्ये चालणारी आहे, इझी आहे, कन्व्हिनियंट आहे, सोयीस्कर आहे. त्यामुळे संपूर्ण जगाने आता हे ऍक्सेप्ट केलेली आहे. संपूर्ण SI सिस्टीम सगळीकडे वापरली जाते. त्यानंतर काय आहे बघा. त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट. काय दिलेलं आहे फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट हा कन्सेप्ट आपण बघणार आहे. फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट कशाला म्हणायचं तर बघा द फिजिकल क्वांटिटीज which do not depends on any other physical quantity for their measurement are known as fundamental quantity. A physical quantity, अशा physical quantity, a physical quantity काय म्हणले which do not depends on any other physical quantity for their measurement is called as fundamental quantity. अशा fundamental quantity कशाला म्हणतो आपण अशा काही क्वांटिटी की त्यांच्या मेजरमेंट करण्यासाठी त्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती अवलंबून नसतात. त्याला म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटी. असे 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटी. तर
अशी एखादी गोष्ट की ती त्याचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती अवलंबून नाही, त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. मला फंडामेंटल क्वांटिटी डेफिनेशन विचारलं जाते बघा. द फिजिकल क्वांटिटी, अशी एक फिजिकल क्वांटिटी आहे, द फिजिकल क्वांटिटी विच a physical quantity किंवा the physical quantity which do not depends on any other physical quantity for their measurement is called as a fundamental quantity. म्हणजे तिचं एखादी क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी, तिचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवर अवलंबून नसते, त्याला म्हणायचं काय म्हणायचं फंडामेंटल, म्हणजे मूलभूत क्वांटिटी आहे ती, एकदम बेसिक असं म्हणूया आपण. There are 7 fundamental quantities: length, mass, time, temperature. Length, mass, time, temperature, electric current and luminous intensity and the amount of substance. हे एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटी. कुठल्या कुठल्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर आणि परत राहिल्या का इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एकूण 7 काय आहेत बेसिक फंडामेंटल क्वांटिटी आहेत. त्यामधली पहिली क्वांटिटी जर बघितली आपण विचारात घेतली तर काय दिलंय फंडामेंटल युनिट्स. द युनिट युज्ड टू द मेजर द फंडामेंटल क्वांटिटी आर कॉल्ड फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट म्हणजे काय तर एखादी फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी वापरलेलं युनिट म्हणजेच काय फंडामेंटल युनिट. बरोबर आहे. जसं साखर, हे साखर आपण किलो मध्ये मोजतो, किलो हे काय फंडामेंटल युनिट आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय एखादी क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी आहे ती मुळात. फंडामेंटल क्वांटिटी एकूण किती आहेत आपल्याकडे? फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत? 7 आहेत. त्यातली पहिली कुठली? मास, दुसरी लेंथ, तिसरी टाइम, चौथी टेम्परेचर, पाचवी इलेक्ट्रिक करंट, सहावी ल्युमिनस इंटेन्सिटी, सातवी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या 7 बेसिक क्वांटिटी. आता हे एवढं लक्षात ठेवताना कशा लक्षात ठेवायच्या? आता तुम्हाला या 7 बेसिक क्वांटिटी लक्षात ठेवायच्या, त्याचं मी टेक्निक तुम्हाला सांगणारच आहे. तर द युनिट इज युज्ड टू द मेजर द सेम फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट कशाला म्हणायचं? असं युनिट की ते युनिट फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी वापरतो. एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि या 7 फंडामेंटल क्वांटिटीला मोजण्यासाठी जे युनिट वापरलं त्याला म्हणायचं फंडामेंटल युनिट. ओके. द फंडामेंटल क्वांटिटीज, देअर युनिट्स अँड सिम्बॉल्स आर शोन इन द टेबल. तुम्हाला टेबल मध्ये खाली दिलेला आहे. पहिली क्वांटिटी कुठली आहे? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि SI युनिट्स ते दिले. हे कशामध्ये मोजलं जातं बघा. लेंथ कशामध्ये मोजतो आपण? इन जनरल मीटर मध्ये मोजतो. 100 मीटर पळाला म्हणतो, 1600 मीटर पळाला, 1700 मीटर पळाला, 1000 मीटर पळाला, लक्षात. तर लेंथ कशामध्ये मोजतो आपण? तर मीटर मध्ये. त्याचा सिम्बॉल काय? M. मीटरचं काय या ठिकाणी? M. हे झालं. पण आता हे लक्षात ठेवताना 7 क्वांटिटी आपल्याला लक्षात राहत नाहीत. त्यासाठी काय करायचं आपण टेक्निक LMTT ला वापरायचं. काय वापरायचं? LMTT ला. काय? LMTT ला काय म्हणायचं? LMTT ला काय म्हणायचं? LMTT ला. LMTT ला म्हणलं की तुम्हाला 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटी. LMTT ला. L म्हणजे काय? लेंथ. मास म्हणजे काय? सॉरी, M म्हणजे काय? मास. T म्हणजे काय? टाइम. हे म्हणजे काय? टेम्परेचर. E म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट. L म्हणजे काय? ल्युमिनस इंटेन्सिटी. M म्हणजे काय? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मग LMTT ला म्हणलं की तुम्हाला 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटी आठवतील. LMTT ला तरी लक्षात ठेवायचं. मग इथं काय आला? मीटर. मास म्हणजे काय? किलोग्राम मध्ये मोजतो आपण, केजी मध्ये. टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंदामध्ये. हे दाखवतो आपण S. टेम्परेचर कशामध्ये मोजतो आपण? केल्विन मध्ये. ही SI सिस्टीम आहे. कसल्या? SI सिस्टीम आहे. आणि टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो? केल्विन मध्ये. इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये. एम्पियरचा सिम्बॉल आहे A. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला मध्ये, त्याला CD म्हणतो आपण कॅन्डेलाला. परत अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण मोल मध्ये मोजतो. ते मोल साठी MOL आहे फक्त या ठिकाणी. तर हे लक्षात ठेवा. हे झालं तुमचे बेसिक युनिट्स. ओके.
तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला बेसिक फंडामेंटल युनिटी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारच्या आहेत. मग तर अशा पद्धतीने तुम्ही काय बघितलं, हे बेसिक फंडामेंटल युनिट बघितलं, सिस्टीम ऑफ युनिट बघितलं, एकूण किती, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न पण लक्षात ठेवायचे. आता आपण फंडामेंटल क्वांटिटी बघितलं, त्याचा टेबल बघितला, टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही उद्या इथपर्यंत अभ्यास करून मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. माझा नंबर तुम्हाला मी स्क्रीनवरती देतोय. तर ह्या स्क्रीनवरच्या नंबरवरती ह्या 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटी लक्षात ठेवा. सिस्टीम ऑफ, पहिल्यांदा युनिटची डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे. परत कुठल्या कुठल्या सिस्टीम आहेत ते मोजण्यासाठी. परत पहिली सिस्टीम कुठली होती, CGS होती, MKS होती, फूट पाऊंड सेकंड होती, SI होती. या 4 सिस्टीम काय आहेत, पहिली कॉन्फरन्स कधी भरली होती, त्याची माहिती, आणि 7 फंडामेंटल कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या कशा मोजल्या जातात, SI युनिट काय आहे त्याचं आणि त्याचे सिम्बॉल काय आहे, ती टेबलवर व्यवस्थित लक्षात ठेवायचा. फंडामेंटल युनिट काय, फंडामेंटल क्वांटिटी काय आहे, त्याच्या डेफिनेशन, त्याच्या नोट्स व्यवस्थितपणे बनवायचे आणि मला पाठवायचे. तर अशा प्रकारचं जबरदस्त लेक्चर पाहण्यासाठी तुम्ही काय करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, ही लिंक पुढे शेअर करा. वर्षभर आपण चांगल्या प्रकारे फिजिक्स, मॅथ्स असेल किंवा इतर विषय असतील ते आपण ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक पुढे शेअर करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.